कारण मी पण मुंबईवर नाही ते आईकडे इथं पुण्यात. मी तर रोज संध्याकाळची आता हे घटना घडल्यापासून मी तिला म्हटलं मला पण दिवशी लवकर घरी जाऊ दे. सगळं झाल्यावर इथं पोलीस असून उपयोग काय त्याचा? जे घडायचं ते घडून गेला. पोलीस ठेवायला पाहिजे जागोजागी, कमांडो पोलीस ठेवायला पाहिजे. प्रत्येक बस जाताना चेक. इथं आज फक्त इतक्या दिवसांनी सगळं जागा झालेलं आहे. पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहे, कारण पुण्यामध्ये 19 लोक येऊन फार गर्दी केली आहे. कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. मला असं वाटतं की पुण्यामध्ये लक्ष नाही आहे, नियंत्रण नाही, अजिबात नाही आहे. आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तर लय लक्ष द्यायला म्हणजे खूपच लक्ष द्यायला पाहिजे मात्र वाटते. आणि आता हे असं झाल्यामुळे तरी आता यंत्रणा काहीतरी करा तुम्ही काहीतरी. आता दिवसा ढवळ्या मुलीवरती ते आहे बरोबर नाही, दिवसा ढवळ्या मग लक्ष नाही आहे वाटतं. ते एवढं मोठं हे स्वारगेट स्टेशन आहे, ते लक्ष असायला पाहिजे ना. नेमकं आता पुढं काय केलं पाहिजे? पुढं आता यंत्रणा एकदम कडक रूल लावायला पाहिजे की जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होणार नाही. सरकारकडनं काय अपेक्षा? सरकारकडनं काय अपेक्षा? सरकारकडून आम्हाला हेच अपेक्षा आहे की बायकांना सुरक्षा हवीच. सुरक्षेशिवाय बाई येऊच नाही शकत. आणि अशा गोष्टीमुळे आता बाई घाबरून बसणार की जायचं की नाही जायचं हे विचार करणार ना. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित कडक रूल केले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वारगेट सारख्या स्थानकावरती येतात त्यावेळेस इथल्या लोकांची तुम्हाला वागणूक कशी असते? रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील किंवा वाहक चालक, कंडक्टर? रिक्षावाल्यांचा काही प्रॉब्लेम नाही, रिक्षावाले आणून सोडतात तिथे, त्याचं काय व्हाय नाही. ते तसं काही प्रॉब्लेम झाला नाही. अशा घटना परत व्हायला नाही पाहिजे. अशा उद्योगाला जेव्हा वारंवार होत आहेत त्यावेळेस दरवेळेस कॅन्डल मार्च काढून त्यांच्यासाठी रस्त्यावर त्यांच्यासाठी आंदोलन करून हे सगळं करण्यापेक्षा आरोपींना कशा प्रकारे शिक्षा दिली पाहिजे? आरोपींना आता हे जे पहिल्यांदा घडतंय ते घडतं आणि नंतर मग कॅन्डल हे काय नाही, आरोपीला तर फाशीची शिक्षा. कारण मी पण मुंबईवर नाही ते आईकडे इथं पुण्यात. मी तर रोज संध्याकाळची आता हे घटना घडल्यापासून मी तिला म्हटलं मला पण दिवशी लवकर घरी जाऊ दे. कारण आपण पण ह्याच्यानी माणसाला दिवसाचं पण बाहेर फिरायला भीती वाटते. ही एकटा माणूस कसं जाणार? आणि पुण्यात तर नव्हत्या अशा घटना घडत. मी पण पुण्यातच राहायचे, पण आता हल्ली पुण्यात पण खूप गुन्हेगारी वाढत चालली आहे. जे झालं ते खूप वाईट झालेलं आहे. सुरक्षा पाहिजे सगळीकडं. पोलीस सगळं झाल्यावर तिथं पोलीस असून उपयोग काय त्याचा? जे घडायचं ते घडून गेलं. आणि किती ठिकाणी असं झालेले प्रकार आहेत. मग तुम्ही एवढं होऊन सुद्धा तुम्ही परत तेच प्रश्न विचारता. मग काय सांगणार समोरचा? की सगळीकडे भीतीच आहे ना. आता जायचं कुठं, फिरायचं कुठं? पण राज्य सरकारकडनं काय तुम्ही अपेक्षा करता? एवढ्या मोठ्या शहरामध्ये अशी घटना घडत असेल, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी लक्ष घालावं की बाबा आता काय एवढं चांगलं पुणं सगळं खराब झालेलं आहे. पुणं पहिल्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही बाहेरचे जे येतात लोक ते काही चांगले पण असतात, काही वाईट. मी म्हणत नाही की सगळे वाईट आहेत. सगळं घडलंय, तुमच्या मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवायला? माझ्या मुलींची लग्न झाली, शिक्षण आम्ही पुण्यात, ही मुंबई. पण असं जरी बाहेर फिरायचं म्हटलं तरी भीती वाटतीच ना की ते संध्याकाळी घरी कशा येतात, कसं नाही आहे. आणि प्रत्येक आई वडिलांना हेच वाटते आता की बाहेर पडायचं म्हटल्यावर कसं पडायचं. आता हे बसमधनं किंवा कुठून सगळं झाल्यावर नंतर काय बोलून उपयोग आहे त्याचा? मग आता इतक्यांदा जे घडलं तेव्हाच तुम्ही निर्णय घ्या ना काहीतरी. डायरेक्ट फाशी द्या, दुसरं काहीच उपयोग नाही त्याला. काही जी 2 दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेनंतर नेमकं काय वाटतं? आता काय केलं पाहिजे? पोलीस ठेवायला पाहिजे जागोजागी, कमांडो पोलीस ठेवायला पाहिजे. प्रत्येक बस जाताना चेक. इथं आज फक्त इतक्या दिवसांनी सगळं जागा झालेलं आहे. माझी बहीण इथे मुंबई ते पुणे येते, आम्ही नेहमी येतो, पण तेव्हा इथे काही दिसत नाही. आज हे 2 दिवसापूर्वी असं झालं म्हणून सगळं जनता इथले जागे झाली. पुण्यात न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आणि लक्ष तर नाही तिच्याबरोबर एवढं झालंय तर एखाद्याने मदत करायला हवी असून बाहेर पाठवलं असं. पोलीस स्टेशन काय लांब नाही, जवळच आहे. बरं, आता गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे? काय एकंदरीत घटना पाहिलं? आता प्रत्येक ठिकाणी रोजच्या ड्युट्या ठेवायला पाहिजे. पोलिसांच्या जे पुरुष आहेत त्यांच्या पण ड्युट्या ठेवायला पाहिजे. 24 तास ड्युट्या द्यायला पाहिजे. कारण की आपण पुण्यातलंच नाही आहेत ना, विदर्भातली पण इथं पोरं शिकायला येतात. आणि यातला जो आरोपी जो आहे त्याला कशा प्रकारे शिक्षा केली पाहिजे? मी तर म्हणते डायरेक्ट
फाशीच द्यायला पाहिजे. रस्त्यावरनं चोपून एकदम तिथंच खून करायला पाहिजे. जसं बाहेरच्या देशात निर्णय लगेच होत नाही, तिथं लगेच फाशी देतात. तसं आपल्या पुण्यात आणि महाराष्ट्रात असं कधीच झालं नाहीये की असा निर्णय. त्याला फार खाऊन पिऊन जाडं करतात आणि मग फाशीची शिक्षा देतात.